एका वर्षातच समृद्धी महामार्गावरती भेगा दिसू लागल्यात। MSRDCनं केलेला दावा त्यामुळे अर्थातच फोल ठरलेला आहे। माळीवाडा इंटरचेंज जवळच पुलावरती मोठा खड्डा दिसतोय। अपघाताची शक्यता त्यामुळे निर्माण झालेली आहे। समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावरती यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। समृद्धी महामार्गावरच्या या भेगा त्याची दृश्य आपण बघतोय। एका वर्षातच समृद्धी महामार्गावरती भेगा दिसू लागल्या। तर यावरूनच आता रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे। गुजरात विधानसभा निवडणुकीचा खर्च समृद्धी महामार्गामधनं काढला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी भाजपवरती केलेला आहे। समृद्धी महामार्गाचा मुद्दा विरोधक अधिवेशनामध्ये उचलणार आहेत। नाना पटोले आणि जयंत पाटलांचाही सरकारवरती या निमित्तानं हल्लाबोल बघायला मिळतो। राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये नाना पटोलेची करत होते। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे। आज वर्ष झालं नाही, 400 mचं कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठं दिसली नाही पाहिजे, पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दाखवायला दिसतायत आता। आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर 100 मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे, जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं। तर समृद्धी महामार्गावरनं विरोधकांची ही टीका टिप्पणी समोर आहे। मात्र समृद्धी महामार्गावर प्रत्यक्षात नेमकी काय परिस्थिती आहे आमचे प्रतिनिधी सुमित पवार सांगतात, आपण बघूया। विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची ओळख आहे। मात्र याला 1 वर्ष कामाला पूर्ण झाल्यानंतर समृद्धी महामार्गाची दुरावस्था आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी लांबच लांब भेगा या समृद्धी महामार्गाला पडलेल्या आहेत। या ठिकाणी M40 ग्रेडचे सिमेंट वापरल्यानंतर MSRDCने दावा केला होता की 20 वर्ष या रस्त्याला काय होणार आहे। मात्र या रस्त्याला 1 वर्षाच्या आतच मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत। या ठिकाणी बघू शकता माझा पूर्ण हात या भेगामध्ये जाता एवढ्या मोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत। तसेच निकृष्ट दर्जाचे काम देखील यावरून MSRDCने केल्याचे निदर्शनास येत आहे। रस्त्यातून खडे बाहेर निघत आहेत, यामुळे अपघाताचे प्रमाण देखील या महामार्गावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा प्रकारे या कामाची प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आम्ही MSRDCला केला असता त्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास आम्हाला नकार दिलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की लांबच लांब पर्यंत या भेगा आपल्याला दिसत आहेत। यामुळे निकृष्ट दर्जाचे काम समृद्धी महामार्ग करणाऱ्या MSRDC कंपनीला केल्याचं या आपल्या समोर निदर्शनास येत आहे। त्यामुळे MSRDC किंवा महाराष्ट्र शासन या दिशेने कुठले पावलं उचलते हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। पुढारी न्यूजसाठी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर। तर पुढारी न्यूजनं समृद्धी महामार्गावरच्या या भेगा दाखवलेल्या आहेत आणि यानंतर आता यंत्रणा हलायला सुरुवात झालेली आहे। थेट जाऊयात समृद्धी महामार्गावरनं सुमित पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तिथं नेमकं काय घडते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। नक्कीच गुरु, आपण जी बातमी फ्लॅश केली की समृद्धी महामार्गावर भेगा पडलेल्या आहेत, त्यानंतर तातडीनं कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुरुवात केलेली आहे। त्या ठिकाणी सिमेंट पुन्हा हे डागडुजी करण्याचं काम समृद्धी महामार्गावर सुरू आहे। पण हे जे काम आहे हे काम किती दिवस टिकल हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे। आणि वारंवार अशा गोष्टी घडत असतील समृद्धी महामार्गाच्या कामात देखील मोठ्या होत आहे।